तुकोबराय सांगतायत की हा सगळ्यात मोठा भार आहे तो टाका. तुका म्हणे भार माझा टाका अहंकार, माझा टाका अहंकार, माझा टाका अहंकार. तुका म्हणे भार माझा टाका अहंकार, माझा टाका अहंकार, माझा टाका अहंकार. तुका म्हणे भार माझा टाका अहंकार, माझा टाका अहंकार, माझा टाका अहंकार. तुका म्हणे भार माथा टाका अहंकार. अहंकाराचा भार आपण डोक्यामधून टाकून दिला पाहिजे. आता तुकोबरा आपल्याला अहंकार टाकायला सांगतात, मी आणि माझं पण टाकायला सांगतात, संकोचित्ता टाकायला सांगतात. पण हे टाकायला सांगून सांगून तुकोबराय कंटाळले, पण कोणी टाकताना दिसेना. कित्येकांना सांगितलं देहाचं तादात्म्य टाका, संसाराचा संबंध टाका, अहंकार टाका. जेवढं सांगावं तेवढा अजून जीव घट्ट धरतोय, टाकणं लांब राहिलं. तुकोबरांच्या एक गोष्ट लक्षामध्ये आली, यांना आपण असं टाका 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 सांगत राहिलो तर हे काही टाकणार नाही. माणसाचा एक स्वभाव आहे, जोपर्यंत त्याला पुढचं धरायला मिळत नाही तोपर्यंत तो मागचं टाकत नाही. हा अगदी नैसर्गिक स्वभाव आहे. एखादा लहान मूल जर माती खेळत असेल आणि त्याला जर आई सांगू लागली बाळा माती खेळू नको, माती टाकून दे, टाकून दे म्हटल्यानंतर त्याला अजून जोर चढतो, ते अजून मोठी घट्ट आवडतं, अजून जाम धरत माती. मग आता त्याने माती टाकावी असं जर वाटत असेल, आई जर हुशार असेल तर आई त्याला माती टाक असं सांगत नाही. आई मोबाईल काढते आणि त्याला दाखवते बाळा हा घे मोबाईल. मोबाईल पाहिल्यानंतर ते मूल हातामध्ये धरलेली माती तशीच ठेवेल का? नाही, ते माती टाकून देतं आणि मोबाईल धरण्यासाठी ते धावत येतं. जीवाचा हा स्वाभाविक नियम आहे. जोपर्यंत चांगला पदार्थ समोर दिसत नाही तोपर्यंत तो हातामध्ये धरलेली गोष्ट टाकत नाही. यांना आपण संकोचित्ता मीपणा टाकायला सांगतोय, पण हे कोणी टाकत नाहीत. कारण याच्यापेक्षा चांगली गोष्ट यांना धरायला दिली पाहिजे. तो जो पोपट आहे ज्याने नळी धरलेली आहे त्याच्याकडून ती नळी सोडवण्यासाठी तो पारधी काय करतो, त्याच्या पायामध्ये आपलं बोट देतो. ते पायामध्ये बोट आपलं त्याचं त्या पारध्याचं बोट आलं की पोपटाला धरण्यासाठी दुसरा आधार सापडतो आणि दुसरा आधार धरण्यासाठी मिळाला की मग पहिला आधार सोडला जातो. पोपटाच्याच पायाचा आहे असं नाही, आपलंही तसंच आहे. जोपर्यंत आपला पुढचा पाऊल टेकत नाही तोपर्यंत आपला मागचा पाऊल उचलला जात नाही. मागचा पाऊल तेव्हाच उचलतो की जेव्हा पुढच्या पाऊलाला आधार सापडलेला असतो. तेव्हा पुढच्या पाऊलाला आधार मिळत नसेल तर कोणी कितीही म्हटलं तर मागचा पाऊल आपण उचलत नाही, कारण भीती वाटत राहते. तुकोबरांनी विचार केला, यांना आपण पदार्थ टाकायला सांगतोय, सोडायला सांगतोय, पण हे पदार्थ सोडत नाहीत, संसार सोडत नाही. त्यामुळे यांना सोडा असं न सांगता उलट सांगितलं पाहिजे धरा, म्हणजे हे आपोआप जे धरलेलं आहे ते सोडून देतील. तुकोबरायांनी सर्वांना सांगायला सुरुवात केली की तुम्ही जे धरलेलं आहे ते जे धरलेलं आहे ते संकोचित आहे. संपत्ती जमा केली, धन जमा केलं, शेतीबाडी जरी तुम्ही मिळवली तर ती तुमच्या बरोबर येत नाही. साधं तुम्ही एका ठिकाणावरून दुसऱ्या गावाला गेला तरी जमीन घरीच राहते. तालुक्याला जा, दुसऱ्या राज्यात जा, अन्य देशात जा, मिळवलेली संपत्ती आहे त्या जाग्यावरती राहते. म्हणजे तुम्ही जिथं जाता तिथं तुम्ही मिळवलेली संपत्ती जड वस्तू येत नाहीत. यापेक्षा
मी तुम्हाला ज्याला धरायला सांगतोय तो मात्र तुम्ही जिथं जाल तिथं तो राहणार आहे. तो तुम्ही जाण्याच्या अगोदरही तिथंच आहे आणि तो तुमच्या बरोबरही तिथंच आहे. बरं, तुम्ही जे धरलेलं आहे ते धरलेली गोष्ट तुमचं प्रत्येक वेळेला पोट भरेलच असं नाही. बऱ्याच वेळेला गाडी धरली तर गाडीचं पोट आपल्यालाच भरावं लागतं. कोणी नाते संबंधी पाहुणे रावळे बरोबर धरले तर त्यांचीही पोट आपल्यालाच भरावी लागतात. पण मी तुम्हाला ज्याला धरायला सांगतोय तो तुमचं अखंड पोट भरणार आहे. तो तुम्हाला कधीच सोडणार नाही, कोणत्याच काळात सोडणार नाही, कोणत्याच देशात सोडणार नाही, कोणत्याच वस्तूत सोडणार नाही. लोक म्हणू लागली महाराज असा कोणता पदार्थ आहे की ज्याला धरल्यानंतर तो आपल्या बरोबर अखंड राहणार आहे. तुकोबराय सांगतायत मी तुम्हाला ज्या भगवंताला धरायला सांगतोय तो मुळामध्ये असा आहे. कसा आहे अभंगाच्या पहिल्या चरणात विश्वंभर. तुकोबराय सांगतायत मी तुम्हाला ज्याला धरायला सांगतोय तो संकोचित नाही, तो व्यापक आहे. व्यापक म्हणजे जिथे आपण आहोत तिथेही तो आहे, जिथे आपल्याला जायचंय तिथेही तो आहे, तो सर्वत्र आहे. म्हणून अशी गोष्ट धरली पाहिजे की जी सगळीकडे असली पाहिजे, म्हणजे तिचा आणि आपला कधी वियोग होऊ शकत नाही. आपण जे जे धरलेलं आहे ते आपल्या बरोबर येणार नाही, एकाच देशामध्ये राहणार आहे.
ज्या गोष्टीचा देशाने विभाग पडतो, परिच्छेद पडतो, खंड पडतो, ती गोष्ट व्यापक मानली जात नाही. पंचदशीकारांनी व्यापकत्वाचं लक्षण सांगत असताना न व्यापित्वा देशतः अंतः नित्यत्वान्नापि कालतः न वस्तुतोपि सार्वात्म्यातानंत्यं ब्रह्मणि त्रिधा. ज्या वस्तूचा कोणत्याही देशाने परिच्छेद होत नाही. देशाने विभाग होणं म्हणजे आता आपण इथे बसलेलो आहोत म्हणजे आपल्या घरी आपण नाही, आपण एकाच देशामध्ये आहोत. कोणी असं म्हणेल मग तुम्ही ज्या भगवंताला परमात्मा पंढरीनाथाला धरायला सांगता तो सुद्धा एकाच देशात आहे. तो पंढरपूरला आहे म्हणजे पंढरपूर या एकाच देशामध्ये. बरं डोळ्याने दिसतोय म्हणजे दृश्यतनू आहे, एका क्षेत्रामध्ये आहे. मग त्या भगवंताला तुम्ही व्यापक कसं म्हणता? तुकोबराय सांगताय तो व्यापक आहे. त्याचं कारण आहे की जो दिसायला जरी तो तुम्हाला एका जाग्यावरती दिसत असला पण तो फक्त तेवढ्याच क्षेत्रापुरता देशापुरता आहे असं नाही, तो सर्वत्र आहे. कशाप्रमाणे? ज्याप्रमाणे आकाशामध्ये सूर्य आपल्याला दिसतो. सूर्य उगवल्यानंतर पूर्व दिशेला सूर्य आपल्याला दिसतोय. मग दिसायला सूर्य पूर्व दिशेला आहे पण त्याचा प्रकाश फक्त पूर्व दिशेपुरताच मर्यादित आहे का? नाही. दिसायला तो पूर्वेला दिसतोय पण प्रकाशाने त्याची व्याप्ती सर्व चराचरामध्ये पसरलेली आहे. तसा हा भगवंत दिसायला पंढरपूर क्षेत्रामध्ये दिसतोय पण त्याची व्याप्ती मात्र चराचरामध्ये पसरलेली आहे. आपण उदाहरणाने चिंतन करा. देवर्षी नारद भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला भेटण्यासाठी गेले आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला सांगितलं, देवा मला लग्न करायची इच्छा झालेली आहे. भगवंत म्हटले मग झाली तर काय हरकत नाही, तुम्ही सांगा त्या वेळेला आपण तुमचा विवाह लावून देऊ. देवर्षी नारदांनी सांगितलं, माझी अशी इच्छा आहे की आपलाच थोडासा भार हलका करावा असं मला वाटतंय. 16,108 राण्या आपल्याला आहेत आणि एवढ्या राण्यांना आपण कधी वेळ देत असणार. त्यामुळे मला असं वाटतंय की त्यातलीच एखादी जर मी तिच्या बरोबर लग्न केलं तर. भगवंताने देवर्षी नारदांना सांगितलं, ज्या ठिकाणी मी नसेल त्या ठिकाणी असलेली कोणतीही राणी तुम्ही घेऊन या, तिच्याशी आपण तुमचा विवाह लावून देऊ. देवर्षी नारद भगवंताला आहे तेवढ्या देशापुरतं समजतायत. देवर्षी नारदांनी सगळी घरं तपासायला सुरुवात केली. कुठे भगवान परमात्मा पूजा करताना दिसतायत, कुठे जेवण करताना दिसतायत, कुठे कोणतं तरी अग्निकर्म चालू आहे, काही ना काही करताना. प्रत्येक ठिकाणी एकला जेथे तेथे 16 सहस्त्र घरी भगवान परमात्मा दिसायला एका ठिकाणी दिसतायत पण तेवढ्याच पुरते भगवंत आहेत असं नाही, चराचरामध्ये ते व्याप्त आहेत. श्रुतदेव ब्राह्मण आणि जनक राजा हे दोघे सुद्धा भगवंताला एकाच वेळेला आमंत्रण देण्यासाठी आले. काळ वेळ दोघांचीही एकच. भगवंताजवळ आले आणि भगवंताला सांगितलं, देवा उद्या आपण आमच्या घरी जेवण करण्यासाठी यावं. बरं आता जेवणाची वेळ सुद्धा दोघांची एकच आहे. एकाच वेळेला दोघांचंही आमंत्रण भगवंताने स्वीकारलं आणि भगवंत एकाच वेळेला दोघांच्याही घरी दोघांचंही आमंत्रण स्वीकारून भोजन स्वीकार करण्यासाठी गेले. कारण हा भगवंत एका देहाने दिसत असला तरी तो तेवढ्या पुरता मर्यादित नाही. तुकोबराय सांगतायत, परमात्मा पंढरीनाथ तुम्हाला फक्त पंढरपूर क्षेत्रापुरता वाटतो का? नाही, तो आम्हाला जळामध्ये, स्थळामध्ये, जिकडे तिकडे अगदी त्रिभुवनामध्ये. विठ्ठल जळी स्थळी भरला, वनाशी उरला, अदम्य दृष्टीने पाहिला. विठ्ठलाची विठ्ठला, विठ्ठल जळी स्थळी भरला, वनाशी उरला, अदम्य दृष्टीने पाहिला. विठ्ठल विस्तारला जगी, सप्तरी पाताळे गोरे, विठ्ठल व्यापत त्रिभुवने,
विस्तारला जणी सप्तही पाताळे भरुणी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसी. भगवंताची व्याप्ती तुकोबराय सांगताय जिकडे तिकडे भगवान परमात्मा आहे म्हणजे सर्व देशामध्ये त्याची व्याप्ती आहे. तुकोबराय सांगतायत मी तुम्हाला ज्याला धरायला सांगतोय तो देशाने व्यापक आहे. फक्त देशाने व्यापक आहे असं नाही तर तो काळानेही व्यापक आहे. आपण धरलेला पदार्थ काळाने व्यापक नाही. आज आहे तर उद्या नाही, उद्या आहे तर परवा नाही. आपल्या उत्पत्तीच्या पूर्वी आपण धरलेले पदार्थ राहत नाहीत म्हणजे आपण धरलेले पदार्थ काळाने नष्ट होणारे आहेत. पण मी तुम्हाला ज्याला धरायला सांगतोय तो मात्र सदैव राहणार आहे. जेव्हा हे जगत नव्हतं तेव्हाही तो होता आणि जेव्हा हे जगत आहे तेव्हाही तो आहे आणि जेव्हा या जगताचा प्रलय होणार तेव्हाही तोच राहणार आहे. असा जो अत्यंत जुनाट जुगादीचे नाणे बहुता काळाचे ठेवणे असा जो अत्यंत अनादी आहे त्या भगवंताला मी तुम्हाला धरायला सांगतोय म्हणजे काळाने त्याच्या ठिकाणी भेद नाही. तो काळाच्या दृष्टिकोनातूनही व्यापक आहे. फक्त काळाच्या दृष्टिकोनातून व्यापक आहे असं नाही तर प्रत्येक पदार्थामध्ये त्याची व्याप्ती आहे. आता आपण ज्ञानोबरायांचं प्रमाण ऐकलं. विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला आजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल म्हणता हरली पाप. तो जळामध्येही आहे स्थळामध्येही आहे. जेव्हा अक्रूरजी भगवंताला नेण्यासाठी गोकुळामध्ये आले रथ सज्ज झाला. बलराम दादा भगवान परमात्मा रथावरती बसले. गोपिकांनी अडवण्याचा प्रयत्न केला. भगवंताने सांगितलं यांचा विरह मला पाहवत नाही. भगवंताने सांगितलं रथ हाकावा. अक्रूरांनी रथ हाकला आणि घाई गडबडीने भगवंत गोकुळ सोडून गोकुळातून बाहेर आले. बाहेर आल्यानंतर यमुनेच्या पात्रामधून रथ निघाला. भगवंताने अक्रूरजींना सांगितलं आता थोडस सावकाश चला. गोकुळ आता माघ सुटलंय. गवळणींचा वियोग आता बंद झालेला आहे. आपण पुढे आलोय. मग आता फार गडबडीमध्ये आपण निघालो. यमुना मातेच्या पात्रामध्ये आहोत तर इथे थोडस थांबावं. झाडाखाली रथ उभा करून यमुनेच्या पात्रात स्नान करून पाणी वगैरे पिऊन मग पुढचा प्रवास करावा. मग अक्रूरजींनी रथ थांबवला. झाडाखाली उभा केला आणि भगवंत आले. बलराम दादा रथावरती गप्पा मारत बसलेले आहेत. अक्रूरजींना सांगितलं की आपण जा आणि यमुनेच्या पात्रामध्ये स्नान करा. अक्रूरजी स्नानासाठी गेले. स्नानासाठी गेल्यानंतर खाली यमुनेच्या पाण्यामध्ये बुडी मारली. भगवंताला असं वाटलं की थोडासा आपला परिचय आपण अक्रूरजींना दिला पाहिजे. अक्रूरजींनी जेव्हा पाण्यामध्ये बुडी मारली तेव्हा पाण्यामध्ये पाहतायत तर पाण्यामध्ये तसाच रथ तसंच झाड. त्या रथावरती बलराम दादा बसलेले आहेत. भगवान श्रीकृष्ण परमात्मा बसलेले आहेत. दोघेही आपापसामध्ये गप्पा मारतायत. अक्रूरजी घाबरले. घाबरून पाण्यामधून वरती उठून पाहतायत तर वरती सुद्धा तेच चित्र. झाडाखाली तोच रथ आहे. बलराम दादा आहेत. भगवान श्रीकृष्ण परमात्मा तसाच संवाद चाललाय. पुन्हा असं वाटलं की नेमकं खरं कोणतं आहे परत पाहावं म्हणून पुन्हा पाण्यामध्ये बुडी मारली. पाण्यात बुडी मारून पाहिलं तर तिथेही तेच दिसतंय आणि बाहेर येऊन पाहिलं तर तिथेही तेच दिसतंय. म्हणजे तो आतही आहे आणि तो बाहेरही आहे. आत हरी बाहेर हरी. तो सर्वत्र आहे. तो सर्वत्र आहे म्हणून तर प्रल्हादजींनी सांगितलं तसं तो खांबामधून निघाला. जलेपी विष्णू भुजगेपी विष्णू. चराचरामधून भगवान परमात्मा पाहिजे तेव्हा प्रगट होतो. आहे म्हणून प्रगट होतो. जर नसताच तर प्रगट कुठून झाला असता. तिळामधून तेल बाहेर पडतं. आत आहे म्हणून बाहेर पडतं. शेंगदाण्यामधून तेल बाहेर पडतं. आतमध्ये आहे म्हणून बाहेर पडतं. लोण्यामधून तूप बाहेर पडतं. आत आहे म्हणून बाहेर पडतं. तसं या सगळ्या ब्रह्मांडातून पाहिजे तिथून भगवंत बाहेर पडतो कारण तो आहे म्हणून बाहेर पडतो. तुकोबाराय सांगतायत मी तुम्हाला ज्याला धरायला सांगतोय तो सर्व वस्तूंमध्ये आहे. म्हणजे तुम्ही कुठेही गेला तर त्याची उपलब्धी तुम्हाला होणार आहे. भरोनी उरला चराचरी भरोनी उरला चराचरी भरोनी उरला चराचरी
चराचरी सर्व चराचरामध्ये तो वरलाय म्हणजे तो व्यापक आहे. लोक म्हणू लागले महाराज तो व्यापक आहे हे आम्हाला पटलं, पण फक्त व्यापक वस्तूला धरून काय करायचं? आकाशही व्यापक आहे, वायूही व्यापक आहे, आकाश सर्वत्र आहे, जिथे जातो तिथे आकाश आहेच आहे, पण त्या आकाशाला धरल्याने काही आपलं पोट भरणार आहे का? म्हणून आम्ही ज्याला धरतो त्याने आमची काही सकाळ संध्याकाळची सोय तरी होते. तुकोबराय सांगतायत मी तुम्हाला ज्याला धरायला सांगतोय तो फक्त व्यापक आहे असं नाही, विश्वंभर, तो विश्वाचं भरण पोषण करणार आहे. नामदेवराय आपल्या स्वामीचा परिचय करून देतात. विश्वंभर म्हणती माझिया स्वामी ते, पोषितो जगाते एकला तो, तो एकटा सगळ्या जगाचं भरण पोषण करतो. सगळ्या जगाचं भरण पोषण करतो म्हणजे आपलं जे पोट भरतंय ते आनंदाने भरतंय. जेवणानेच पोट भरतं असं नाही, तर जेवण जेवल्यानंतर जो समाधान आनंद आपल्याला होतो त्या आनंदाने आपली तृप्ती होतीये. आणि हा आनंद खाल्लेल्या पदार्थाचा नाही, ते परमात्म्याचं स्वरूप आहे. आनंदो ब्रह्मेति व्यजानात, आनंदादेव खलु इमानि भूतानि जायन्ते, आनंदेन जातानि जीवंती. आनंदाने भूत जिवंत राहतात. रोज आपण झोपेमध्ये जातो. शास्त्र असं सांगतं की आपण जे जातो ते आनंदाचा भोग घेण्यासाठीच जातो. म्हणून माणसाला काही नाही आवडू द्या, पण झोप मात्र जास्त आवडते. कारण झोपेमध्ये त्याला जो आनंद मिळतो तो आनंद भाजी भाकरीचा नाही, तो आनंद पैशाचा नाही, तो आनंद संपत्तीचा नाही, तो आनंद चेतोमुख प्राज्ञ आनंदम भुक. आपली वृत्ती चैतन्याकडे मुख करते आणि त्या ठिकाणी साक्षात परमात्म्याचा आनंद आपल्याला उपभोगायला मिळतो. म्हणून रोज आपण झोपी जातो. जर झोप आपली व्यवस्थित नसेल तर आपली जागृती व्यवस्थित राहणार नाही. म्हणून आजारी पडल्यानंतर डॉक्टर आपल्याला पहिलं विचारतात झोप व्यवस्थित लागते का? म्हणजे रोज तस्य मात्रा आणि उपजीवंती सगळी भूत आनंदाच्या एका मात्रेवरती जिवंत राहतात.